ललित मोदी प्रकरणात सुषमा स्वराज यांनी जे केलं ते माझ्या आईने कधीच केलं नसतं अशा शब्दात राहुल गांधी यांनी स्वराज यांच्यावर हल्ला चढवलाय। काल लोकसभेत सुषमा स्वराज यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं। यावेळी त्यांनी आपल्यावरच्या आरोपांचं खंडन तर केलंच, पण त्याचबरोबर आपल्या जागी जर सोनिया गांधी असत्या तर त्यांनी काय केलं असतं असा सवालही उपस्थित केला। यावर राहुल गांधींनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। तसंच ललित मोदींकडून स्वराज यांच्या कुटुंबाला किती पैसे मिळाले याचा खुलासाही करण्याचा टोला राहुल गांधी यांनी हाणलाय। सुषमा स्वराज नाटकबाजी करण्यात तरबेज असल्याचा टोला एका वाक्यात सोनिया गांधी यांनी स्वराज यांना हाणलाय। काल स्वराज यांच्या लोकसभेतल्या भाषणानंतर सोनिया गांधी यांना प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांनी एका वाक्यात आपलं मत मांडलं। खासदार निलंबनाविरोधात सलग चौथ्या दिवशी काँग्रेसचं धरणं आंदोलन सुरूच आहे। गेल्या 3 दिवसांपासून संसदेच्या गांधी सदनाजवळ काँग्रेसचे खासदार काळ्या फिती लावून सरकार विरोधात आंदोलन करतायत। लोकसभेत गोंधळ घातल्यामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या 25 खासदारांना निलंबित केलं होतं। यावरून ही सरकारची हुकुमशाही असल्याचं म्हणत काँग्रेसने लोकसभेच्या कामावर बहिष्कार टाकलाय। संसदेतील कोंडी फोडण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह, व्यंकय्या नायडू आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक दिल्लीत सुरू आहे। संसदेच्या बाहेर काँग्रेसची निदर्शनं आणि राज्यसभेत गोंधळ हे आता जवळजवळ रोजचं दृश्य झालंय। आज पुन्हा एकदा राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला। त्यामुळे याआधी 12 आणि नंतर 2:30 वाजेपर्यंत राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं। दरम्यान भाजपच्या 30 खासदारांविरोधात समाजवादी पक्षाने विशेष अधिकारांचा भंग केल्याचा प्रस्ताव सादर केला। गेल्या 3 दिवसांपासून राज्यसभेचं कामकाज झालं नाहीये। भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत। आता सरकार विरोधकांपुढे नमतं घेणार का, की अधिवेशनाचा हा संपूर्ण कालावधी असाच वाया जाणार असाच सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झालाय। पुलवामा आणि उधमपूर जिल्ह्यात 2 ठिकाणी काल रात्री अतिरेक्यांनी हल्ले चढवले। हल्ल्यात 2 पोलीस जखमी झाले असून 2 दहशतवादी ठार झालेत। उधमपूरमध्ये 2च दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता। बीएसएफने ग्रामस्थांच्या मदतीने दहशतवादी मोहम्मद नावेदला जिवंत पकडलं होतं। लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांना गोळीबार करायला सुरुवात केली। हे दोनही अतिरेकी एकाच घरात लपून बसले होते। अखेर भारतीय जवानांनी दहशतवादी लपलेल्या घराला वेढा घातला आणि त्यांना कंठस्नान घातलं। तर दुसरीकडे उधमपूर परिसरातील वसंतगड पोलीस चौकीवर अतिरेक्यांनी हल्ला केला। त्यामध्ये पोलीस स्थानकातले 2 विशेष कर्मचारी जखमी झाले आहेत। दरम्यान हल्ला केल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पसार झाले आहेत। जवळच लागून असलेल्या जंगलाच्या मार्गाने अतिरेकी पळून गेल्याचं समजते। त्यांच्या तपासासाठी पोलीस आणि लष्कराची शोध मोहीम सुरू आहे। 1993 बॉम्बस्फोटाचा आरोपी टायगर मेमननं मुंबईवर हल्ला करण्याचा इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे। नागपूर जेलमध्ये 30 जुलैला याकूब मेमनला फाशी दिली। त्याच्या 40 मिनिटांआधी टायगर मेमननं आपल्या आईशी बातचीत केली। त्यावेळी याकूबच्या फाशीच्या शिक्षेचा बदला मी घेईन असं त्याने सांगितलं। दरम्यान हा कॉल इंटरनेटवरून करण्यात आल्याने तो नेमका कुठून केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। गेल्या 22 वर्षांपासून टायगर भारतासाठी मोस्ट वॉन्टेड आहे। मुंबईतल्या 1993च्या साखळी बॉम्बस्फोटानंतर तो लगेचच पाकिस्तानला पसार झाला। इकॉनॉमिक्स टाइम्स या दैनिकाने याबाबतची माहिती दिली आहे। सध्या वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया तासाभरानंतर लेटेस्ट घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।